शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही आणि आमचे पत्रकार इतर मित्र हे भीमा नदीच्या पात्रामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की भीमा नदी पूर्णपणे कोरडी आहे. परंतु गेल्या महिन्याभरापासून कॅनलला पाणी चालू आहे. परंतु भीमा नदीचा जो पट्टा आहे, हजारो हेक्टर जमीन त्या पट्ट्यामध्ये येते. तर अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क साधला की बाबा हा मुद्दा तुम्ही उचलून धरा. तर पूर्णपणे भीमा नदी कोरडी पडलेली आहे. तुमच्याकडेही काय शेतकऱ्यांनी गाराण घातले असतील, त्या संदर्भात आपण काय अपडेट सांगाल शेतकऱ्यांना किंवा प्रशासनाच्या पातळीवरती काय निर्णय झालेत का अशी की बाबा भीमा नदीला हे पाणी आलं पाहिजे? कारण सध्याच हे समांतर जलवाहिनी झाल्यामुळे थोडं भीमा नदीकडे दुर्लक्ष होतंय का, असं काय आहे का? या संदर्भात काय सांगाल तुम्ही कुर्ला जिल्हा परिषद गटामधून मी निवडून आल्यानंतर लोकांच्या काही अपेक्षा माझ्याकडे नव्हत्या. त्यातनं प्रामुख्यानं भीमा नदीला पाणी सोडावं ही प्रमुख अपेक्षा होती. कारण इलेक्शनच्या पिरियडमध्ये माझ्या पत्रावरती माननीय पालकमंत्र्यांनी इमिजिएटली पाणी सोडलं होतं. परंतु तो नोव्हेंबर मला वाटतं डिसेंबर जानेवारी महिना असल्यामुळं त्यावेळी टंचाईची काही परिस्थिती नव्हती. सध्या पुढे येणाऱ्या पावसाळ्याबद्दल स्कायमेट आणि इतर काही मेट्रोलॉजिकल ज्या काही संस्था आहेत त्यांनी 92% येणारा मान्सूनचा पाऊस सांगितल्यामुळं राज्य सरकार सध्या चिंतेत आहे. आणि त्यातून पिण्याच्या पाण्यासाठी राखीव पाणी ठेवण्याच्या उद्देशानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाणी सोडण्याचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत. आणि त्या अनुषंगानं मागच्या आठवड्यापासून आम्ही पालकमंत्री साहेबांच्याकडे पत्र दिलं होतं आणि त्यांचा पाठपुरावा करून त्यांनी मंत्री समितीमध्ये मंजूर करून घेतलं. त्यानंतर कालवा समितीमध्ये मंजुरी घेतली की 7 TMC पाणी भीमा नदीमध्ये 2 पाळ्यामध्ये सोडायचं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सोलापूरसाठी पिण्याचं पाणी यापूर्वी आपल्याला येत होतं. तर त्यावेळी प्रत्येक पाळीला 5 TMC पाणी अशा 4 पाळ्या आपल्याला येत होत्या. त्यामुळे आपल्याला कधी पाण्याची टंचाई नदी पात्रातील काठच्या शेतकऱ्यांना जाणवली नाही. परंतु आता समांतर जलवाहिनी सोलापूर शहरासाठी झालेली असल्यामुळं आता ते पाणी येण्याचं बंद झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला नदीसाठी सेपरेट कोटा मंजूर करून घ्यावा लागला. आणि तो कोटा मंजूर करत असताना आपल्याला ती फाईल जलसंपदा मंत्र्यांकडनं साईन होऊन परत मुख्यमंत्री साहेबांच्याकडे गेली. त्यामुळं हा मधला 1 आठवड्याचा वेळ थोडासा प्रोलॉंग झाला. परंतु आता त्यांनी 7 TMC पाणी भीमा नदीला मंजूर केलेलं आहे. आत्ताच 1 तासापूर्वीच फाईलवर सही झाल्याने आदेश आलेला आहे. तो आदेशही मी तुम्हाला देतो. आणि आता येणाऱ्या 24 तासामध्ये मॅक्झिमम भीमा नदीत पाणी सोडायला सुरुवात होईल. आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पाणी येणार आहे याबाबतीत पाण्याबाबतीत निश्चिंत राहावं असंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून. अनेक शेतकऱ्यांचं असंही मत सध्या आहे की व समांतर सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी झाली, त्यामुळं भीमा नदीचा जो पाण्याचे जे 4 पाळ्या होते ते बंद झाल्यातच जमा आहेत. परंतु ह्याच भीमा नदीला आता कॅनलचा दर्जा द्यावा असंही अनेक शेतकऱ्यांचं मत आहे. तर कॅनलचा दर्जा दिला तर फायद्याचं होईल का? सध्या आहे ही स्थिती फायद्याची? निश्चितच याच्यावरती फंडामेंटल काम करावं लागणार आहे. पूर्वी आपल्याला जे पाणी येत होतं ते पिण्याच्यासाठी पाणी येत होतं. परंतु आता समांतर जलवाहिनी झाल्यामुळं आपल्याला भीमा नदीसाठी सेपरेट प्रस्ताव पाठवून आपल्याला पाळ्या ठरवून घ्याव्या लागतील गव्हर्नमेंटकडनं. आणि त्यासाठी राज्य शासन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री साहेब आणि सगळे जे काही मंत्री समिती आहे ती सगळी पॉझिटिव्ह आहे. कारण असं झालेलं आहे की पूर्वी जे 20 ते 22 TMC पाणी लागत होतं, तर आता आपल्याला तेवढं पाणी लागणार नाही. आपल्याला 10 ते 12 TMCमध्ये आपल्या सगळ्या पाळ्या व्यवस्थित पार पडतील. त्यामुळे त्यांना पाणी देण्यालाही अडचण आहे. आणखीन एक टेक्निकल मुद्दा यामध्ये असा येतो आहे की ज्यावेळी नदीमध्ये पात्रात पाणी सोडायचं असतं त्यावेळी ते पाणी खालून सोडता येतं. परंतु कॅनलला पाणी सोडत असताना त्यांना मिनिमम 0 लेवलच्या वरतीच पाणी सोडावं लागतं. कारण उच्च दाबानं म्हणजे साधारण 1500 क्युसेकनं पाणी कॅनल वाटे पुढंच गेलं पाहिजे. त्यासाठी पाण्याचा दाब असणं आवश्यक आहे. त्यामुळं नदीपात्रातनं पाणी सोडण्यासाठी पण एक टेक्निकल की अडचण होती. पण ती टेक्निकल अडचण दूर करून आता 7 TMC पाणी सध्या तुर्त या उन्हाळी हंगामासाठी तरी मंजूर केलेलं आहे. त्यामुळे या हंगामासाठी आपण निश्चित राहूया. आणि पुढच्यासाठी मात्र आपण म्हटल्यासारखं आपल्याला कॅनलच्या दर्जासाठी आपल्याला प्रस्ताव द्यावा लागेल. त्यासाठी मी आणि आपले सर्वच भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधानदादा साहेबांशी मी बोललो आहे. परत आपले सगळे नेते पालकमंत्री
जिल्हाध्यक्ष शशिकांत नानांचाही पाठपुरावा आम्ही घेतला होता. या सगळ्याच्या माध्यमातून आपण तो कॅनलचा दर्जा आपण मंजूर घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.